काही जणी वेगळे बनवत असतात, पिझ्झा पास्ता वगैरे काहीतरी झणझणीत बनवा. तूच सांग आता काय बनवू. थालीपीठ. ओके, आज तुझ्यासाठी फक्त थालीपीठ बनवूया. नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक खूपच फेमस डिश महाराष्ट्राची, ती म्हणजे थालीपीठ किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला धपाटे सुद्धा म्हटले जातं. आणि हे टिपिकली सर्व केलं जातं दही बरोबर आणि वाटाण्याच्या उसळ बरोबर. सो आज आपण बनवणार आहे थालीपीठ इन ऑथेंटिक महाराष्ट्रीयन स्टाईल. सो ह्या रेसिपीला पूर्ण एंड पर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो ह्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ, अर्धा कप गव्हाचे पीठ, 1 कप आपण तांदळाचे पीठ घेतलेले आहे, 1 कप आपण स्प्रिंग ऑनियन कांद्याची पात आपण चॉप करून घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्या जागी काकडी किंवा गाजर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता, पण आम्ही आजच्या रेसिपीमध्ये आम्ही स्प्रिंग ऑनियन घेतला आहे. ह्याच्यासाठी इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कांद्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्याबरोबर 1 कप कोथिंबीर, ओवा 1 चमचा, मीठ चवीनुसार, हळद 1 चमचा, जिरे धनेपूड 1 चमचा आणि मिक्सिंग साठी पाणी लागेल आपल्याला. पहिल्यांदा आपण मिरचीची पेस्ट म्हणजे ठेचा बनवून घेऊया. यासाठी आपण 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि आपण गरम तव्यामध्ये मिरच्या भाजणार आहोत. आणि ह्यासाठी थोडंसं वरून आपण तेल ऍड करणार आहोत. अशी तर मिरची भाजली पाहिजे. आपण बघू शकता मिरच्या एकदम झणझणीत भाजलेल्या आहेत आणि तुमच्या टेस्टवर डिपेंड आहे की तुम्हाला एकदम तिखट पाहिजे का कमी तिखट पाहिजे. महाराष्ट्रामध्ये तर धपाटे हे किंवा थालीपीठ हे झणझणीतच असतात. सो आता आपण त्याची एक पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी आपण मिक्सर मध्ये हे सगळे आपण काढूया. त्यामध्ये आपण ऍड करणार आहे 1 कप कोथिंबीर आणि थोडंसं गार झाल्यावर आपण ही एक चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला ठेचा किंवा खरडा हा रेडी आहे. आणि आता आपण धपाटेसाठी किंवा थालीपीठसाठी आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी आपण एका बाउलमध्ये घेत आहे अर्धा कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप बेसन पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, 1 कप तांदळाचं पीठ. त्याच्यामध्ये आपण 1 कप स्प्रिंग ऑनियन टाकणार आहोत, 2 चमचे खरडा टाकणार आहोत किंवा ठेचा. आपल्या चवीनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तुम्ही 1 चमचा पण टाकू शकता जेव्हा तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल, किंवा 2 चमचे पण टाकू शकता. मी इथे सध्या तरी 1 चमचा यूज करू शकतो कारण की मी जास्त तिखट प्रेफर करत नाही. त्याबरोबरच तुम्ही 1 चमचा ओव्याचा पण टाकू शकता. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, एक चमचा जिरा धना पावडर. आता पहिला आपण हे सगळे आपण ड्राय मिक्स करून घेऊया. जर तुमच्या मिरच्या तिखट असेल तर तुम्ही कमी तिखट यूज करू शकता. मिरचीचा अंदाज असणे ह्यामध्ये खूप महत्वाचं आहे, नाहीतर धपाटे तिखट झाले तर कोणी खाणार नाहीत. सो मिरच्यांचा अंदाज असला पाहिजे आपल्याला. तुम्ही बघू शकता सगळे पिठे एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूया. आता चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण एक थालीपीठचं पीठ हे खूप घट्ट मळलेलं आहे आणि
हे खूप चांगले बनलेले आहे. याचा एक गोळा तयार होईल. या पद्धतीने आपल्याला मळायचं आहे. जास्त एकदम पातळ नाही किंवा जास्त एकदम घट्ट पण मळायचं नाहीये. सो आता आपण थालीपीठ थापटायला चालू करूया. आणि तुम्ही चला आता आपण धपाटे थापटून घेऊया. यासाठी आपण एक पळपूट घेतलेला आहे. त्याच्यावर आपण एक ओला सुती रुमाल घेतलेला आहे. त्याच्यावर थोडंसं आपण एक पाणी लावून घ्यायचं. सगळ्या साईडने पाणी लावून घ्यायचं रुमालाला. त्यानंतर एक गोळा घ्यायचा धपाट्याचा. आणि तो बरोबर मध्ये इथे असं ठेवायचा. त्याला थोडस परत आपल्या हाताला पाणी लावून घ्यायचं. त्याला असं थापटायला चालू करायचं. मध्ये मध्ये हाताला पाणी लावून घेणं खूप महत्वाचं आहे. एकदम पातळ असं आपल्याला थापून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता धपाटा एकदम आपण पातळ असं थापलेला आहे. काही माणसं हे धपाटे लाटतात काम इझी होण्यासाठी, पण तुम्ही जितकं थापाल आणि एक प्रॉपर मध्ये आणाल ना, तेवढी तुम्हाला हाताची चव आणि धपाट्याची चव ही वेगळी लागेल. सो मी प्रेफर करेन की तुम्ही हे धपाटे हे थापटून करावेत. सो आता आपण पुढे जाऊया. थोडंसं तेल गरम तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हा धपाटा असा उचलून तिथे असं टाकणार आहे. त्याच्यावरून परत एकदा असं पाणी फिरवायचं. हा कापड आपला रिमूव्ह झाला पाहिजे त्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे थालीपीठ हे थापून घ्यायचे आहेत. सो तुम्ही बघू शकता आपली थालीपीठ हे रेडी आहे. तुम्ही बघू शकता आपला धपाटा थालीपीठ ही रेडी आहे. हा किती पातळ आणि क्रिस्पी झालाय हे पण तुम्ही बघू शकता. त्याच्याबरोबर आपण सर्व करत आहोत वाटाण्याची उसळ. हा हिरवा वाटाणा आहे. काही जण काळा वाटाणा पण प्रेफर करतात. प्रत्येकाची चॉईस असते. त्याच्याबरोबर आपण घेतलेलं आहे दही आणि खरडा. त्याच्यावर आपण बटर सोडलेलं आहे. काही जण याच्यावर ऑथेंटिक पद्धतीने लोणी सोडतात, पण लोणी अवेलेबल नसल्यामुळे आम्ही ते बटरचा यूज केलेला आहे. सो ही तुम्हाला एक प्रॉपर महाराष्ट्रीयन डिश इन कुक विथ विन स्टाईल्स तयार आहे. प्लीज लाईक, शेअर अँड फॉलो अँड सबस्क्राईब पण करा आमच्या इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब पेजला. आणि ही रेसिपी ट्राय करून कमेंट सेक्शन मध्ये सांगा कशी झाली आहे. थँक्यू.